कर बरं चालू, किती उजेड होतोय. हे बघा उजेड बघा, बापरे दिवसच झाला आतमध्ये. 3 वर्षाची का 4 वर्षाची असेल तरी खराब होत नाही. बापरे 4 वर्षाचं आहे हे मध. हा. बापरे कसलं लाल लाल आहे. मिरची आहे, नुसती निवळ मिरची आहे आणि याच्यामध्ये मीठ घातलंय, खडे मीठ बघून. नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या एकदम धमाल डेली व्लॉग मध्ये. पुढच्या व्हिडिओची तयारी तुम्हाला आज मी दाखवणार आहे. आज आम्ही भन्नाट तयारी करतोय. हा व्हिडिओ सुद्धा रिमेक व्हिडिओ हिंदी चॅनलसाठी हा व्हिडिओ बनवतोय आपण. आणि आज आपण एका दिवसामध्ये 2 व्हिडिओ शूट करणार आहोत आणि त्याची तयारी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे आजीचं घर आहे. आज आम्ही इंडोर कुकिंग करणार आहोत आणि आतमध्ये भरपूर अंधार आहे. आणि इकडे बघा आज आपल्या मदतीसाठी प्रकाश सुद्धा आलाय. प्रकाश आहे आणि प्रकाशचं पण चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे, नाव वगैरे सगळं तुम्हाला मिळेल थोड्या वेळातच. रितेश आहे इकडे बघा. हे स्टँड मी आणले होते खास लाईट साठी आणि ह्या लाईटचा इफेक्ट तुम्हाला आता थोड्याच वेळात कळणार आहे. हे बघा ही लाईट आहे स्पेशल फोटोग्राफी आणि व्हिडिओ साठी, म्हणजे इंडोर साठी लाईट आहे. थांब चालू नको, बटन नाही चालू करत. एकदम मला आपल्याला माहिती नाही एकदम उजेड कसं भस्कन येणार आहे, एकदम असं बाउन्स करायचं उजेड आपल्याला. हा कारण की इतका स्ट्रॉंग उजेड आहे ना. हा काय चालू. वा उजेड बघा केवढा पडतो उजेड. आता याच्यात पण क्लिअर दिसतंय ना कॅमेरामध्ये. त्या कॅमेरामध्ये पण क्लिअर दिसतंय बघा, किती क्लिअर दिसतंय बघा. वरती बाउन्स केला आपण उजेड हा आणि तो बाउन्स करून इकडे खाली येतं, इतकं क्लिअर दिसतंय. गोप्रो मध्ये पण इतकं क्लिअर दिसतंय, म्हणजे विचार कर आपला जो मेन कॅमेरा आहे त्याच्यामध्ये किती क्लिअर दिसेल. थोड्याच वेळात तुम्हाला ते सगळं शूट नाही, थोड्याच वेळात कसं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. तर आता फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. आता आम्ही डायरेक्ट खाली चूल आहे ना तिथे उजेड मारून बघतोय. कर बरं चालू, किती उजेड होतोय. हे बघा उजेड बघा, बापरे दिवसच झाला आतमध्ये. अक्षरशः दिवस झाला आतमध्ये, तुम्ही बघू शकता. तुम्हाला असं वाटेल आजी कुठेतरी बाहेर काम करतायत म्हणून. एवढा उजेड झाला इकडे. काय करायचं मग, राहून द्यायचं एवढं उजेड. चांगलं वाटतं ना. चांगलं वाटतंय. हा. पावसाळ्यामध्ये हे लाईट्स वगैरे भरपूर कामाला येतील. एवढंच आहे की 1000 वॅटचे लाईट आहेत आणि याला हे स्टँड वगैरे सगळं लागतं. आपण इकडे तिकडे ठेवून पेटवू शकत नाही किंवा चालू करू शकत नाही, तर त्याच्या उष्णतेमुळे काही गोष्टी आहे ना त्या जळू शकतात. आणि इकडे सगळे लाकडं बिकडे आहेत ना, त्यामुळे खास स्टँड आणला होता मी. हे बघा, आणि या लाईटची किंमत फारशी नाहीये, फार स्वस्त आहे ऍक्च्युली. रितेश बघा किती म्हणत होता. 10,000 म्हटलं रितेश. 1,500चा लाईट मला असं वाटतं. हा नाही 1000 रुपयाचा, 1,500 पण नाही, 1000 रुपयाचा आहे. आपल्याला घेऊन तो लाईट नुसता 1000 रुपयाचा आहे. बघूया याच्याने काम व्हायला पाहिजे आज आपलं चांगलं. आपल्याला घेऊन ठेवूया नक्की. हाच घेऊन ठेवतो ना, माझ्या मेहण्याचा आहे, माझ्या मेहण्याकडनं घेऊन ठेवतो, देतच नाही परत. बापरे खूप गरम होतं, एकदम हॉट लाईट आहे एकदम. हा आणि आवाज व्यवस्थित येण्यासाठी बघा आम्ही काय तयारी करतो. ऍक्च्युली हा माईक आहे आपला. हा माईक आपण इथे सेंटरला लावून ठेवणार आहे आणि 4 त्याची लेवल जी आहे ना ती 4 ठेवणार आहे, म्हणजे सर्वांपासून लांब पण असेल माईक आणि सर्वांचा आवाज सुद्धा येईल. म्हणजे आणि इकडे जी ऍक्टिव्हिटी आहे, आजी जे कुकिंग वगैरे करताय ती सगळी ऍक्टिव्हिटी पण तुम्हाला, त्याचा आवाज तुम्हाला एकदम व्यवस्थित क्लिअर ऐकायला मिळेल. हे सगळे सिक्रेट्स आहेत आमचे शूटिंगचे. डिस्प्ले होणार आता सगळ्यात तुम्हाला डिस्क्लोज होणार. अजून बसेल ना त्याच्यामध्ये दिसायला नको. चांगलं आहे ना रे. आपण याचं डेली व्लॉगचं पण आपण काय काय करतो हे पण टाकलं तर पण जागा मेन म्हणजे इथं ते चाळावं लागेल ना. तर फटाफट आता हे शूट आम्ही संपून घेऊया. याला भरपूर वेळ लागणार आहे, म्हणजे दिसतं तेवढं सोपं नाहीये. भेटूया थोड्याच वेळात. शूट घेताना कसं करावं लागतं, एक मास्टर सीन घ्यावं लागतं, म्हणजे ज्यामध्ये पूर्ण आजी एस्टॅब्लिश होईल आणि जी ऍक्टिव्हिटी चालू आहे ती लांबून घ्यायची आणि त्यानंतर मग काही क्लोजअप शॉट्स पण घ्यायचे असतात. म्हणजे हे सिनेमॅटिक्स असतात, त्यामध्ये असंच करावं लागतं. क्लोजअप्स पण असतात आणि एक वाईड शॉट पण असतो. म्हणजे आपल्याकडे तरी एकच कॅमेरा आहे. सिनेमामध्ये एकच सीन जो असतो 3-4 वेळ घेतात. 3-4 वेळ ते डायलॉग्स बोलावं लागतात. मग तो वरच्या अँगलने, खालच्या अँगलने, ह्या अँगलने, त्या अँगलने सगळं मिक्स करून मग एक सीन बनवतात. पण इकडे आपण आजींना रिपीट हे करायला लावू शकत नाही. पण त्यामुळे एक मास्टर सीन असतो आणि त्यानंतर मग एकदम क्लोजअप असतो, मिड क्लोजअप असतो, त्यानंतर एकदम टाईट क्लोजअप असतो. आता मागच्या वाढतील सर इकडे पण पाऊस पडलाय ना. मध आहे का हे, जुना थोडस ते. अरे बापरे, हे बघा मध बघा, काय सुगंध येतो रे याचा जबरदस्त. काही प्रॉब्लेम नाही. आजी पिऊ. जुनं मध दिलं आजीने बघा, एकदम जुनं मध, एकदम काळपट आहे बघा. कोण म्हणाले मध आहे? कडुलिंबाच्या झाडाचं आहे का? झाडाचं कसं मध, म्हणजे त्याच्यावर होतं हे पोळ. अच्छा पोळ. ती म्हणजे 3 वर्षाची का 4 वर्षाची असेल तरी खराब होत नाही. बापरे 4 वर्षाचं आहे हे मध. 4 वर्ष ऐकायला येत असेल होपफुली तुम्हाला आजी काय बोलते. तर अशा सगळ्या गोष्टी पण शूटच्या वेळेस घडतात. तर ह्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण आता बघूया, प्रयत्न करेल. खूप हालत खराब होते. सकाळी 3-4 वाजता उठून एडिटिंग करावी लागते. आता 2-2 व्हिडिओ एडिट करायचं, रोजचा व्हिडिओ एडिट करायचा, शूट करायचं, एवढं ट्रॅव्हल करायचं. बघूया, तरी पण प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत ऍटलिस्ट रोज एक व्हिडिओ तरी पोहोचवायचा प्रयत्न करेल. फक्त तुमची साथ हवी, तुम्ही बघत जा सगळ्यांनी. लिंबाच्या झाडाला जी
खोकल्यासाठी होतं. हा, ते मुवाळे असते ना हम्म. ती मध्ये अच्छा. दुसऱ्या झाडात नाही लिंबाच्या झाडात. ते भांडं काढता येईल का? पाण्याचा लाईट सांभाळा फक्त. पाणी सगळं त्या साईडला घे. हा तिकडे घे. तिथं मी बसेल ना, म्हणजे नंतर. तिथे लय मुंगी असतील काय? मुंगी आहे. हा, याच्या खाली मुंगी आहे आजी. हा मग ते मी म्हणून ठेवला का तुम्ही? नाही, तुम्ही वाटा परत ठेवतो. वाटा तुम्ही. ते काय त्या दगडाने टेसलं पण ते काय जात नाही तिथून. काढू काढते 2 मिनिटं. हा, बस आजी 1 मिनिट बस. हा, दिसतोय मी पूर्ण. हो आजीच पलीकडचं वगैरे सगळं दिसतंय ना. हो दिसते. हे बघा, व्हिडिओसाठी एकदम मस्त आजींनी लाल मिरच्या ज्या आहेत त्या मस्त वाटून घेतल्यात आणि ते बघून इतकं पाणी सुटलं ना तोंडाला, तर मला सांगू शकत नाही. इथे भाकरी सुद्धा आहेत त्या, तर त्या भाकरी घेऊन मी एक थोडासा घास घेणार आहे नक्की. हे बघा, आजींनी भाकर बनवली होती ऑलरेडी. त्यातनं आपण यातनं थोडासा एक तुकडा घेणार आहे. बघा, बापरे कसला लाल आहे. मिरची आहे, नुसती निवळ मिरची आहे आणि याच्यामध्ये मीठ घातलंय, खडे मीठ. पाणी येतं का नाही तुझ्या तोंडाला पाणी? सगळ्यांच्याच येतं तोंडाला पाणी असं कसं बघून. जुन्या काळी जेव्हा खायला काही नव्हतं ना, असंच काहीतरी लोक एक तर कांद्यासोबत, एक तर मिठासोबत, नाही तर मग असं मिरची आणि मीठ घालून त्याच्यासोबत भाकरीसोबत असं खात होते. पण टेस्ट अफलातून आहे, म्हणजे पाट्यावर वाटल्यामुळे ना त्या मिरचीला टेस्ट जबरदस्त आली आहे. कालवणात टाकल्यावर किती भारी होईल. गिनी फॉलची रेसिपी बनवणार आहे आजीकडनं. तर हा पण व्हिडिओ ऑलरेडी झालाय, हिंदीसाठी बनवतोय. आता तुम्ही म्हणाल हिंदी काय हिंदी लावून ठेवलंय. आता इकडे व्हिडिओ मिळत नाही तर हिंदीसाठी तरी कमीत कमी बनवूया म्हटलं. इथे बघा ताजे फ्रेश पिकलेले चिक्कू आहे. हे इथे ठेवलं बघा काढून पिकायला. दिसतंय का? दाखव ना कुठे. हा, हे बघा पिकलेले चिक्कू आहेत. फ्रेश फ्रूट एकदम, म्हणजे काहीच याला पावडर नाही, काय नाही. अफलातून गोड. हा, कापायला नेतानाचा सीन आहे, फक्त दाखवलं व्हिडिओ मध्ये आला बघा. बाहेर जाऊन तिकडे कापणार आहे, फक्त व्हिडिओ मध्ये दाखवायला असं. किंवा एक सेकंड ना, आजी चेहरा. हा, असं बरं वाटतंय ना जरा. आजीचं ते सगळं दिसतंय का? हे दिसतंय सगळं? हो दिसते. हा, हो. आजी दिसते ना? हो दिसते. तर आजीला लहान दिसते ना, मी मोठं दिसतं. हो थोडस माग. हो आता बरोबर. काय झाकलं जात नाही ना? नाही दिसते ना आजीचं वगैरे ते हो, सगळं. हो सगळं दिसते. हे सगळं हो दिसते. ओके. हो. आज आम्ही 2 रेसिपीज शूट केलाय बघा. दोन्ही रेसिपीज आहे. एकाच दिवशी 2 व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलाय आम्ही. आणि जो लाईट आम्ही आणला होता बघा, वरती लाईट आहे, 1000 वॅटचा लाईट आहे आणि इतकं बेकार गरम होतं ना, खूपच जबरदस्त गरम होत आहे. पण तरी आम्ही शूट करतोय कारण की उजेड इतका मस्त मिळतो ना त्या लाईटमुळे. कुठे एकदम मस्त झालंय, अंदर आला नाहीये. ये देखिए, ये मीट है, चेक करेंगे. अरे शिजलं मला वाटतं. सॉरी. हाँ, मुझे लगता है पक चुका है मीट. इतना आसानी से टूट रहा है, इसका मतलब मीट पक चुका है. हाँ, है ना. ये मोटा वाला मीट है, इतना आसानी से टूट रहा है, तो इसका मतलब पक चुका है. एक बार खा के भी देख लेता हूँ. नहीं, थोड़ा पकने देना पड़ेगा. सर इंटरनल टेम्परेचर हाई अलाउड टू इट टू कूल. बॅटरी काढून झालंय, थोड्या वेळ होते फक्त. मग ते सगळे बटेर वगैरे टाकू. हे सगळं दिसतंय? हो दिसते. दिसतंय नक्की पूर्ण? हो. ओके. खूपच धमाल रेसिपी आहे, खूपच धमाल झाली आहे. आजीने बनवली आहे. त्यातून बघायला मिळेल हिंदी व्हिडिओ मध्ये. झाली ही व्हिडिओ. हा व्हिडिओ ऑलरेडी झाला आपल्या मराठी चॅनलवर, त्यामुळे हिंदीमध्ये टाकतोय, हिंदी चॅनलवर टाकतोय. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आपल्यासोबत प्रकाश आहे बघा. प्रकाशला तुम्ही आपल्या एखाद 2 व्हिडिओज मध्ये बघितलं असेल. रोहू वगैरे आपण पकडायला गेलो होतो त्यावेळेस. तर प्रकाशने पण चॅनल सुरू केलंय. किती सबस्क्रायबर झाले आता? 926,000 सबस्क्रायबर होत आले. भरपूर मेहनत घेतोय आणि त्याच्या चॅनलचं नाव आहे रिअल लाईफ. तुम्हाला इथे त्याचं चॅनलचं नाव दिसेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा मिळून जाईल. प्लीज एकदा त्याचं चॅनल चेक करा आणि जर तुम्हाला आवडलं तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा.
तू काय बोलशील प्रकाश? प्लीज एकदा नक्की विजिट करा आपल्या चॅनल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. इकडे बघा शेवटचा जो कॅमेरा आहे म्हणजे आता मी खाताना कॅमेरा शूट करणार आहे. रितेश आहे. रितेशला कोण ओळखत नाही, सगळेच ओळखता. जे नवीन असतील, ज्यांनी रितेशला नसेल बघितलं वगैरे, बघितलंच असेल ऍक्च्युली पण त्याचं चॅनल नसेल व्हिजिट केलं तर त्याच्या चॅनलची लिंक सुद्धा मी टाकतो. फार्म लाईफ भरपूर जणांनी बघितलं आणि त्याचे 50,000 सबस्क्रायबर होत आले. तर प्लीज 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 एकदा त्याचं चॅनल व्हिजिट करा ज्यांनी व्हिजिट नसेल केले आणि त्याचे 50,000 सबस्क्रायबर करण्यामध्ये मदत करा. रितेश तू काय बोलशील? काय नाही, आता आलेत होत सगळं. हो झालं ना. आणि कुक्कुटपालनाचे जास्त करून शेतीच्या रिलेटेड व्हिडिओ राहतात आपल्याकडे. म्हणजे इन्क्युबेटर मशीन, अंडी कशी उगवायची वगैरे घरच्या घरी आणि 100% रिझल्ट कसा आणायचा, शेतीची कामं, बकरी, तुम्हाला जेवढं फार्म रिलेटेड हवंय तेवढं सगळं रितेशच्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळेल. त्याचसोबत फिशिंग सुद्धा मिळेल, फिशिंगच्या रेसिपी सुद्धा मिळतील. एकदा प्लीज रितेशचं चॅनल व्हिजिट करा. इथे तुम्हाला त्याचं चॅनलचं नाव दिसेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल. ठीक आहे. ओके. थँक्यू. हे बघा काय धम्माल रेसिपीज आहे. आज 2 रेसिपीज आम्ही टेस्ट करतोय. तुम्हाला थोडीशी एक झलक दाखवतो रेसिपीची, म्हणजे तुमच्या तोंडाला पाणी येईल. आजचा डेली व्लॉग पण इकडेच एंड करूया कारण की व्हिडिओ संपता इतका उशीर झाला ना, अंधार झाला बाहेर. तसंही मला कॅमेरा लावून काही शूट करता येणार नाही. डायरेक्ट आपल्याला घरी जायचंय. होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. थँक्स अ लॉट. आणि आतमध्ये भरपूर अंधेरा आहे. काय ठीक काय बोलू बोल ना प्लीज एकदा नक्की व्हिडिओ बघा.